येळकोट येळकोट जय मल्हार. खंडेराव महाराज की जय. खंडेराव महाराजांबरोबर म्हाळसाई आणि बानाई हे त्यांच्या दोन पत्नींनी जीवन कंठित केलं, व्यतीत केलं. खंडेराव महाराजांना ह्या दोन पत्नींपैकी म्हाळसा ह्या साक्षात देवी पार्वतीचं रूप आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे. परंतु बानाई कोण? बानाई कोण हा अनेक जणांना प्रश्न पडतो. आणि अचानकच भानूसाठी खंडेराव महाराजांचा म्हणजेच महादेवांचा एवढा जीव का तुटतो? किंवा खंडेराव महाराज म्हणजे साक्षात महादेव भानूसाठी अगदी जीवाचा तीळपापड करून तिच्यासाठी जीवन व्यतीत करतात. काही लोकांचं असं म्हणणं आहे की हा अवतार देखील म्हणजे खंडेराव महाराजांचा हा अवतार देखील बानाईशी लग्न करावं म्हणूनच हा अवतार त्यांनी धारण केला आहे. मग तिच्याशी लग्न करावं हे साक्षात महादेवांचं मानस आणि महादेवांनी बानाईशी लग्न करावं म्हणून हा अवतार धारण करावं. इतकं तिचं काय पुण्य असेल हा प्रश्न कधी कुणाला पडला आहे का? आणि जर पडला नसेल तर आज माझा प्रश्न ऐकून तरी आपल्याला हा प्रश्न पडला असेल की बानाईचं इतकं पुण्य काय? तर ही बानाई कोण? ही बानाई इंद्राच्या 5 मुलींपैकी एक मुलगी आहे. इंद्रकन्या जयाद्री हीच बानाई आहे. आता जयाद्रीचं पुण्य कोणतं? तर जयाद्रीला गर्भात असतानापासून शचीदेवीच्या गर्भात असतानापासूनच ब्रह्मदेवांनी जयाद्रीचं भविष्य वर्तवलं होतं. ते असं की ही मुलगी पुढे फार मोठी शिवभक्त निघेल आणि शिवाच्या अवतीभोवती हिचं जीवन जाईल. ही साक्षात देवी पार्वती आणि शिवाला आपलं जीवन अर्पण करेल आणि पूर्ण जीवन म्हणजे आता देवांचं आयुष्य हे कल्पांताचं असतं आणि पुरं कल्पांताचं आयुष्य ही जयाद्री महादेवाला आणि देवी पार्वतीला वाहून देईल. आणि अशाच प्रकारे ती कैलास पर्वतावर राहून पूर्ण देवी पार्वती आणि महादेवाची खूप मोठी भक्त असते आणि सेवाही फार मोठ्या स्वरूपात ती करते, समर्पण करते, त्याग करते, कष्ट घेते. आणि तिचे हे कष्ट, तिची भक्ती ही साक्षात महादेव ज्या वेळेला विष धारण करतात, समुद्र मंथन होतं आणि विष धारण केल्यानंतर त्यांना जी अघोरावस्था प्राप्त होते, 9 दिवस त्यांना प्रत्येक महिन्याला सेवा घ्यावी लागते. ही सेवा साक्षात जयाद्री त्यांची करते. आणि एकदा महादेव मात्र देवी पार्वतीला सांगतात की माझ्या सेवेला तू जयाद्रीला का पाठवलं? कारण ती एक कुवारी मुलगी आहे आणि लग्न मी तुझ्याशी केलं आहे की जयाद्रीशी? आणि हे देवी पार्वतींना सहन न झाल्यामुळे त्यांनी कैलास पर्वतावरच देवी पार्वतींनी जयाद्री आणि महादेवाचं लग्न लावलं आणि सांगितलं आता तर तुम्हाला कोणतीही भीती नाही ना, जयाद्री तुमची सेवा करू शकते. अशा प्रकारे कल्पांतावर सेवा होते आणि फक्त त्या सेवेपुरते 9 दिवस जयाद्री महादेवांजवळ जाते आणि नंतर जयाद्री आणि महादेव हे अलिप्त असतात. अशा खूप मोठ्या प्रकारचा पुण्याचा साठा जयाद्रीजवळ असतो आणि म्हणूनच पृथ्वी तलावावर जेव्हा धनगराची मुलगी बानाई ही अवतार घेते, जयाद्री ही बानाई म्हणून अवतार घेते, त्यावेळेला साक्षात महादेव तिच्या अधीन होतात. आणि ही जर याच्याहीपेक्षा विस्तृत कथा आपल्याला ऐकायची आहे तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण जरूर ऐका. येळकोट येळकोट जय मल्हार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.